भारतात ऑइल आणि गॅसचे टँकर आले. फायनली आपल्या सरकारांनी इराणमध्ये चर्चा सफल झाली. भारताचे ऑइल टँकर स्ट्रेट ऑफ हॉर्मझमधून पास होत आहेत. पुष्पक आणि परिमल दोन भारताच्या झेंड्यासोबत भारतात आले सुद्धा. नाहीतर तिथं आपण पाहतच आहोत. दृश्य बेकार आहे. जळाने धरून सोबत निघत आहेत. US इराणमध्ये जवळपास 13 दिवसापासून वार चालू आहे. याचे परिणाम मिडल ईस्ट सोबत पूर्ण जगाला दिसत आहे. गल्फ देशामध्ये लाईटच्या उजेडापेक्षा जाळाचा उजेड दिसत आहे. आकाशात मिसाईल आणि ड्रोनचे लाईट टिकमिक करत आहे. तिकडे इराणमध्ये देखील याचे डबल चालू आहे. त्यात दुःखद म्हणजे युएसने एका प्रायमरी गर्ल्स स्कूलमध्ये मिसाईल मारली. ती टॉक होप मिसाईल यूएसची होती. ट्रम्प सरकारकडे यात कोणतंही उत्तर नाही. या वारमुळे पूर्ण जगात ऑइल अँड गॅसेसचा तुटवडा जाणवत आहे. ऑइल प्रति बॅरल $100च्या घरात गेला आहे आणि त्यात इराण म्हणत आहे आम्ही याला 200च्या जवळपास घेऊन जाऊ. شما باید بدانید که نخواهید توانست قیمت نفت و انرژی را با تنفس مصنوعی پایین بیاورید که با گسترش جنگ در منطقه اعلام کردیم منتظر بشکه‌ای $200 باشید چون قیمت نفت تابع امنیت در منطقه است که منشأ ناامنی شما هستید. पर्शियन गल्फमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. टँकर जहाज जाळपोळ चालू आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मझमधून तेच टँकर जात आहेत ज्यात इराणची इच्छा दाखवत आहे. मागच्या 72 तासांमध्ये जवळपास 6 ते 7 टँकर उडवले गेल्याची माहिती मिळत आहे. IRGC स्पोकपर्सन म्हणत आहे, अमेरिका, इस्रायल यांच्या मित्रराष्ट्रांना आम्ही 1 लिटर सुद्धा ऑइल घेऊन जाऊ देणार नाही. तो म्हणसायात भारताची गोष्ट थोडी वेगळी आहे. तरी पण मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा जाणवत आहे. भारतात सुद्धा तुटवडा जाणवतोय. टायमावर सप्लाय होत नाही. काही अफवा सुद्धा होत आहे. त्यात लोक क्रेडिट देण्या-घेण्याच्या गोष्टी करत आहेत. हे बघा, काय आहे इथं परिस्थिती काय? तुम्ही बोलताय काय? इथे लोकांच्या जेवणाचे वांदे झाले आहेत. चहा, नाश्त्याचे हॉटेल बंद झाले. शाळेतील मध्यान्ह भोजन काही ठिकाणी बंद झाले आणि इथं चालू आहे यांचं सरकार त्याचं सरकार. इथं माहित नाही केव्हा आणि केव्हापर्यंत हे चालेल. 13 दिवसात ही परिस्थिती आहे. हा जो डिमांड सप्लायचा मधात गॅप चालू आहे, जो बनला आहे त्यात स्ट्रॅटेजिक रिझर्व्हनी भरून निघत नाही असं वाटत आहे. IEA इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने रिकमेंड केलंय 400 मिलियन बॅरल तेल काढा. कुठून पण काढा. ज्या देशात ऑइल आहे तिथून काढा. त्यामुळे हा तुटवडा भरून येईल. मुद्द्याचं म्हणजे केव्हापर्यंत? इकडं ट्रम्प रॅली काढत आहे आणि म्हणत आहे आम्ही वार जिंकली. लोक म्हणत आहे काही पण. इराणने वार थांबवण्यासाठी 3 अटी टाकल्यात. पहिली, इराणचे लेजिटिमेट राईट्सला ऑन केले जाईल. दुसरी, वारमध्ये झालेलं नुकसान इस्रायल आणि अमेरिकेनं भरू द्यावे. तिसरी म्हणजे इराणला इंटरनॅशनली गॅरंटी द्या. यानंतर आमच्यावर कोणताच ॲग्रेसिव्ह होणार नाही. या कंडिशन पाहता वार लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे. शेवटी ट्रम्प आहे. काही पण पलटी होऊ शकतं. असं नाही वाटत व्हिएतनाम आणि अफगाणिस्तान सारखी परिस्थिती होईल. कारण इथं प्रश्न तेलाचा आहे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं?